आता नेक्स्ट आहे कोलिजन. आता कोलिजन्स जे आहेत तर हे समजून घेण्याच्या अगोदर आपण एक ॲक्टिव्हिटी दिली आहे NCERTनं, ती समजून घेऊ. आता आपण काय करा, सुरुवातीला एक 2 मासेस कन्सिडर करू. पहिलं मास कोणता आहे M1 आणि दुसरा मास आहे M2. आता हा जो M1 मास असणारा जो पार्टिकल आहे तो कसा आहे, मूव्हिंग, बरोबर. आणि जो M2 वाला आहे आणि मूव्हिंग होताना त्याची जी स्पीड आहे सुरुवातीला ती आहे V1I. म्हणजे इथं I काय वापरला आपण, इनिशियलसाठी वापरला. ओके, सो पहिला ऑब्जेक्ट आहे त्याच्यामुळे V1 आणि I स्टँड फॉर इनिशियल वेलोसिटी. त्यानंतर हा जो M2 आहे तर हा ऑब्जेक्ट सेकंड ऑब्जेक्ट आहे आपला, जो रेस्ट पोझिशनला असेल आणि त्याची इनिशियल वेलोसिटी काय असणार, 0 असेल. रेस्ट असल्यामुळे ते मेन्शन करायची गरज नाही. आता एक लक्षात घ्या, आता हा M1 जो आहे हा मूव्हिंगमध्ये असल्यामुळे हा डेफिनेटली M2ला काय करणार आहे, कोलाईड करणार आहे. आणि हा कोलाईड होत असेल त्यालाच काय म्हणायचं, या इफेक्टला कोलिजन. ओके, तो त्याला धडकणार आहे. आणि सो जेव्हा हा याला हीट करायला, तर हीट केल्यानंतर आता आपण इथं 2 ॲक्सिस घेतले, एक्स आणि वाय ॲक्सिस. तर तुमच्या लक्षात येईल की M1 आणि M2 हे दोन्ही काय झाले बरं, या ठिकाणी फ्लाय ऑफ झाले. ओके, सो आता हे जे फ्लाय ऑफ झाले तर फ्लाय ऑफ होत असताना त्यांची डायरेक्शन सेम आहे का, नाही. तर त्यांची डायरेक्शन ही काय आहे, डिफरंट डायरेक्शन आहे. म्हणजे डिफरंट डायरेक्शनला ते या ठिकाणी काय झाले, मूव्ह झालेले आहे. तर हा आहे कोलिजनचा एक इफेक्ट. आता हे होत असताना पहिल्या ऑब्जेक्टची जी व्हेलोसिटी आहे, जी सुरुवातीला V1I होती, ती आता काय झाली V1F. आणि त्याचं जे ओरिजिनल पाथ होता त्या पाथसोबत सध्याच्या जी डायरेक्शन आहे त्यामध्ये त्याने अँगल का तयार केला, θ1. M2 जो रेस्ट पोझिशनला होता तर त्याची इनिशियल वेलोसिटी त्याची काय असेल V2I ना, V2I किती होती, 0 होती. पण कोलिजनमुळं त्याला एक स्पीड ऑब्टेन केली त्यानं, ती फायनल स्पीड काय झाली त्याची V2F. आणि M2नं विथ द होरिझॉन्टल जो अँगल तयार केला तो अँगल किती आहे, θ2. आता हे कोलिजन समजून घेतल्यानंतर आता आपण बोलूया इलॅस्टिक अँड इनइलॅस्टिक कोलिजन संदर्भात. आता एक लक्षात घ्या की ऑल कोलिजन्सचं एक वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये टोटल लिनियर मोमेंटम हा काय असतो, कन्झर्व असतो. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की इनिशियल आणि फायनल कायनेटिक एनर्जी आहे ही दोन्ही टाईपच्या कोलिजनमध्ये कन्झर्व होत नाही. येते लक्षात, कारण पुढे आपण शिकणार आहोत की इलॅस्टिक कोलिजन जी आहे तर त्याच्यामध्ये तर इलॅस्टिक कोलिजनमध्ये जी कायनेटिक एनर्जी ती कन्झर्व होते पण इलॅस्टिकमध्ये होत नाही. पण दोन्हीमध्ये कॉमन गोष्ट काय आहे की मोमेंटम काय होतो, कन्झर्व होतो. म्हणून इथं स्पष्ट दिलेलं आहे की टोटल लिनियर मोमेंटम जो आहे तो काय होतो, कन्झर्व होतो. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आपण शिकलो आहे की टोटल इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू द टोटल फायनल मोमेंटम ऑफ द सिस्टीम. क्लिअर. सो कोलिजन संदर्भात पहिला पॉईंट काय, पहिला आपण कोलिजन कोणत्याही टाईपचा असू द्या टोटल लिनियर मोमेंटम हा काय असणार, कन्झर्व असणार. आता जेव्हा 2 ऑब्जेक्ट्स एकमेकांना कोलाईड करतात तर म्युच्युअल इम्पल्सिव्ह फोर्स हे त्या कोलिजन दरम्यान ॲक्ट होत असतात. ओके, आणि सो तो टाईम आपण कन्सिडर करू Δt. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांचा जो रिस्पेक्टिव्ह मोमेंट आहे त्यामध्ये चेंज होतो. म्हणजे मोमेंटममध्ये चेंज यायला, बट टोटल मोमेंटम काय असणार या ठिकाणी, कन्झर्व असणार. कारण आपण 10वीला शिकलेलो आहे M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2, बरोबर. तर ठीक आहे, म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी 2 ऑब्जेक्टच्या आणि फायनल व्हेलोसिटीज, बरोबर आहे का. कारण मोमेंटमचा फॉर्म्युला P इज इक्वल टू MV, पण 2 ऑब्जेक्ट असल्यामुळे आपण त्यांची ॲडिशन घेणार. मात्र टोटल काय असणार या ठिकाणी, कॉन्स्टंट असणार. सो वी कॅन राईट 10वीची आठवण करून देऊ आपण तुम्हाला की मोमेंटम जे आहे ते आहे मास इंटू व्हेलोसिटी. आणि आपण लिहिलं होतं की
जो इनिशियल मोमेंटम आहे दोन ऑब्जेक्टचा आहे की नाही, तर m1 u1 प्लस m2 u2 हे फायनल मोमेंटमचे आहे, म्हणजे m1 v1 प्लस m2 v2चे काय असतो इक्वल. हे आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटममध्ये पाहिलं आहे. पण इथं सांगितलं आहे की सर्व प्रकारच्या कोलिजनमध्ये टोटल कायनेटिक एनर्जी जी आहे सिस्टीमची इज नॉट नेसेसरीली कन्झर्व, म्हणजे ती एका टाईपमध्ये होते कन्झर्व, एकामध्ये होत नाही. होते कोणामध्ये, इलॅस्टिकमध्ये. ओके, कारण ऑब्जेक्ट जे आहेत ना ते बाउन्स ऑफ होतात आणि विदाऊट लॉसिंग एनर्जी है ना, एनर्जीचं काय होत नाही त्या ठिकाणी, लॉस होत नाही. बरोबर. जसं की आता इलॅस्टिक कोलिजन जर समजून घ्यायचं असेल आपल्याला तर काय करू आपण, एक ऑब्जेक्ट घेऊ. ओके, सो हा ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे m1, या डायरेक्शनला मूव्ह होत आहे, आणि अनदर ऑब्जेक्ट आहे m2, तो या डायरेक्शनला मूव्ह होत आहे. बरोबर. सो आता समजा त्याची पहिल्याची स्पीड आपण घेऊ v1 i आणि दुसऱ्याची काय आहे v2 i. त्यानंतर हे जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, म्हटलं सतत दोन ऑब्जेक्टसाठी एक ऑब्जेक्टला काय करतो मी, कलर देतो, आहे की नाही, लक्षात येईल तुमच्या. आता हे जे ऑब्जेक्ट्स आहेत तर ड्युरिंग कोलिजन यांची सिच्युएशन काय असेल की हा याच्या जवळ आला, हा याच्या जवळ आला. करेक्ट. ही जी सिच्युएशन आहे ही कोणती असेल, ड्युरिंग कोलिजन. बरोबर आहे का. आणि आफ्टर कोलिजन जर पाहिलं आपण तर आफ्टर कोलिजन पुन्हा एकदा काय होणार की हा जो ऑब्जेक्ट आहे तो या डायरेक्शनला आणि हा ऑब्जेक्ट या डायरेक्शनला काय झालं, या ठिकाणी मूव्ह झाला. मूव्ह होत असताना m1ची जी स्पीड आहे ती v1 f, याची v2 f. बरोबर आहे का. तर अशा पद्धतीने हे मूव्ह झाले आफ्टर कोलिजन. तर हे जे कोलिजन आहे हे इलॅस्टिक कोलिजन आहे, कारण याच्यामध्ये ऑब्जेक्ट जे आहेत ते बाउन्स ऑफ झाले, पण यामध्ये कुठेही एनर्जीचं काय झालं नाही, लॉस झालं नाही. सो इट इज अ इलॅस्टिक कोलिजन. द इम्पॅक्ट अँड डिफॉर्मेशन ड्युरिंग कोलिजन मे जनरेट हीट अँड साऊंड. पण काही कोलिजन असे आहेत की त्याच्यामध्ये जो इम्पॅक्ट किंवा जे डिफॉर्मेशन असतात, डिफॉर्मेशन म्हणजे बॉडीनं तिचा ओरिजिनल शेप गेन करणं, म्हणजे एखादी वस्तू दाबल्या गेली पुन्हा त्याची जी आहे ना त्याला आपण रिस्टोरिंग फोर्ससारखं म्हणून, तर ते जे डिफॉर्मेशन असतं तर याच्यामुळं बऱ्याच वेळेस काय होतं की काही प्रमाणात हीट आणि साऊंड हे काय होऊ शकतात, जनरेट होऊ शकतात. आता हे जनरेट होत असताना की इनिशियल जी कायनेटिक एनर्जी आहे, इनिशियल कायनेटिक एनर्जीचा काही पार्ट हा कशामध्ये ट्रान्सफर होऊ शकतो, ऑदर फॉर्म. ऑदर फॉर्म म्हणजे हीट, साऊंड याच्यामध्ये काय होऊ शकतो, ट्रान्सफर होऊ शकतो. तर ह्या कोलिजनला आपण काय म्हणायचं, इनइलॅस्टिक कोलिजन. ओके. सो आता इनइलॅस्टिक कोलिजनसाठी काय करू आपण, तर हे जे होतं ते होतं आपला इलॅस्टिक कोलिजन. आता आपण गेलो इनइलॅस्टिक कोलिजन. आता इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये आपण कन्सिडर करू की हा आहे पहिला ऑब्जेक्ट ज्याचा मास आहे स्मॉल m म्हणून घेतो यावेळेस मी, आणि दुसरा ऑब्जेक्ट आहे m2 है ना. सेम पद्धतीनं त्यांचे जे इनिशियल वेलॉसिटी किंवा हा ऑब्जेक्ट आहे याची वेलॉसिटी किती आहे, 0 आहे, जसं आपण आता रेफरन्समध्ये घेतला होता. आणि m1 ऑब्जेक्ट त्याची वेलॉसिटी v1 आहे है ना. तर हा याला काय करणार, आता कोलाइड करणार. कोलाइड केल्यावर ड्युरिंग कोलिजन सिच्युएशन काय असेल की हा याला या ठिकाणी काय करणार, म्हटलं हा थोडासा मोठा घ्यावा लागणार आपल्याला. ओके, हे झालं ड्युरिंग कोलिजन. आफ्टर कोलिजन काय होतं की हे जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, हां मोठा आणि लहान, हे दोन्ही काय झालं बरं, सेम स्पीडनं एकाच डायरेक्शनला काय झाले, मूव्ह झाले. सो हे कोणतं झालं या ठिकाणी, इनइलॅस्टिक कोलिजन. सो आता थेरोटिकल पॉईंट काय आपला की आता आपण पाहिलं की इम्पॅक्ट
किंवा डिफॉर्मेशन जे होतं त्यामध्ये हीट अँड साऊंड है ना जनरेट होऊ शकतं आणि कायनेटिक एनर्जीचा काही पार्ट हा अदर फॉर्ममध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. आता डिफॉर्मेशन जे आहे हे व्हिज्युलाइज करण्यासाठी कोलिजन दरम्यान जे डिफॉर्मेशन आहे त्याला व्हिज्युलाइज करण्यासाठी आपण एक कन्सेप्ट वापरू, ते आहे कॉम्प्रेस्ड स्प्रिंग. आता जी स्प्रिंग आहे तर सपोज स्प्रिंग कनेक्टिंग दोन मासेस कनेक्ट करते है ना. सो स्प्रिंग कनेक्टिंग टू मासेस रिगेन इट्स ओरिजिनल शेप विदाउट लॉसिंग एनर्जी, देन द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द फायनल कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे का. तर स्प्रिंग जी आहे तर दोन मासेसला कनेक्ट असणारी जी स्प्रिंग आहे तर ती काय करणार, मासेस रिमूव्ह केल्यावर ओरिजिनल शेप काय करणार, अटेन करणार. तो यामध्ये कुठेही काय झालं नाही, एनर्जीचा लॉस झाला नाही. म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी ही कशाची इक्वल आली, फायनल कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी जी आहे कोलिजन दरम्यान म्हणजे डेल्टा टी टाईममध्ये कायनेटिक एनर्जी ही जी आहे, परंतु जेव्हा कोलिजनच्या दरम्यान इथं शब्द वापरला आहे, बट द कायनेटिक एनर्जी ड्युरिंग कोलिजन म्हणजे ॲक्च्युअल जेव्हा कोलिजनच्या बिफोर आणि नंतर समजून पण कोलिजनच्या दरम्यान जर पाहिलं आपण ड्युरिंग द कायनेटिक एनर्जी जर कॉन्स्टंट नसेल तर अशा कोलिजनला आपण काय म्हणायचं, इलॅस्टिक कोलिजन. त्यानंतर दुसऱ्या हँडला जर पाहिलं आपण तर जे डिफॉर्मेशन ज्याच्यामध्ये डिफॉर्मेशन घडून नाही आला मे नॉट रिलीव्ह अँड द टू बॉडीज कुड मूव्ह टुगेदर आफ्टर द कोलिजन. जसं की आपण इथं पाहिलं की कोलिजननंतर दोन बॉडीज जे आहेत ते मूव्ह करू लागल्या. अ कोलिजन इन विच टू पार्टिकल्स मूव्ह टुगेदर आफ्टर द कोलिजन इज कॉल्ड ॲज कम्प्लिटली इनइलॅस्टिक कोलिजन. सो इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये एक्झाम्पलमध्ये सांगितलं दोन्ही बॉडी जे आहेत एकासोबत काय होऊ लागल्या या ठिकाणी मूव्ह होऊ लागल्या होता. सो मूव्ह टुगेदर आफ्टर द कोलिजन, तर त्या टाईपच्या कोलिजनला आपण म्हणू कम्प्लिटली इनइलॅस्टिक कोलिजन. आणि त्यामध्ये आणखीन एक इंटरमिजिएट कंडिशन आहे पहा. अ इंटरमिजिएट केस वेअर द डिफॉर्मेशन इज पार्टली रिलीव्ह अँड सम ऑफ द इनिशियल कायनेटिक एनर्जी इज लॉस्ट इज मोर कॉमन इज अप्रोप्रिएटली कॉल्ड अँड इनइलॅस्टिक कोलिजन. आणि एक अशी एक केस दिली की ज्यामध्ये डिफॉर्मेशन हे थोड्या प्रमाणात झालं आणि कायनेटिक एनर्जीचा काही पार्ट हे अदर फॉर्ममध्ये लॉस होणे ही एक कॉमन गोष्ट आहे. आणि म्हणून अशा केसेसला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, इनइलॅस्टिक कोलिजन म्हणू शकतो. फायनली आपण दोघांमधला डिफरन्स जो आहे तो समराईज करू. आता एक लक्षात घ्या की इलॅस्टिक कोलिजन त्याला म्हणायचं की ज्यामध्ये मोमेंटम मोमेंटम आणि जे कायनेटिक एनर्जी आहे तर हे दोन्ही कन्झर्व होतात. तर त्याला काय म्हणू आपण, इलॅस्टिक कोलिजन. आणि जे इनइलॅस्टिक कोलिजन आहे तर याच्यामध्ये फक्त ओन्ली काय होतं, मोमेंटम कन्झर्व होतो. हा याच्यातला पहिला डिफरन्स आपण लक्षात घेऊ. त्यानंतर दुसरं जर पाहिलं आपण तर इलॅस्टिक कोलिजनमध्ये ऑब्जेक्ट जे आहेत ते अपोजिट डायरेक्शनला गेले. बरोबर आहे का. सो ऑब्जेक्ट जे आहेत हे बाउन्स ऑफ होतात. बरोबर. पण इथं जर पाहिलं आपण तर ऑब्जेक्ट हे बाउन्स ऑफ होतात का, नाही. सो ॲक्च्युअल ते सेम डायरेक्शनला मूव्ह करतात. सो इथे लिहू शकतो आपण सेम डायरेक्शनला मूव्ह करतात. त्यानंतर तिसरं जर पाहिलं आपण की इलॅस्टिकमध्ये कोणत्याही प्रकारचं परमनंट डिफॉर्मेशन घडत नाही इलॅस्टिकमध्ये. सो नो परमनंट डिफॉर्मेशन. म्हणजे ऑब्जेक्टनं जरी थोडाफार शेप बदलला असेल परंतु परमनंट शेप बदलत नाही. बरोबर. आणि इकडे जर पाहिलं आपण तर ऑब्जेक्ट जे आहेत हे डिफॉर्म होतात. सो ऑब्जेक्टचे चान्सेस काय माहिती आहे का, ते डिफॉर्म होऊ शकतात, त्यानंतर एकमेकांना चिटकू शकतात. हे इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये आहे.
आता एक कन्सेप्ट आहे तुम्हाला पुढं, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. तर कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन जी आहे ना, त्या कन्सेप्टला आपल्या इकडे सिम्बॉल आहे ते आपण समजून घेणार आहोत पुढे. तर त्यामध्ये इलॅस्टिक कोलिजनची जी व्हॅल्यू आहे, काय म्हणायचं याला, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, तर त्याची व्हॅल्यू किती असते, 1 असते. ओके. सो ई जे आहे तर हे काय आहे ते आपण लिहून घेऊ वाटल्यास. तर ते आहे पहा, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. ओके. सो रेस्टिट्यूशन ज्याला आपण इन रिप्रेझेंट करतो आणि ती व्हॅल्यू किती आहे, 1. आता इनइलॅस्टिक संदर्भात जर आपण पाहिलं ना, तर ॲक्च्युअली इनइलॅस्टिकचे पण 2 टाईप आहेत पहा, पुढं जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये जे टाईप आहेत ना, तर हे असतं पहा एक परफेक्टली इनइलॅस्टिक. आता हे परफेक्टली इनइलॅस्टिक जे आहे ना, हे समजून घ्यायला फार सोपं आहे पहा, की याच्यामध्ये ऑब्जेक्ट जे आहेत ना, तर हे एकमेकाला काय करतात माहिती आहे का, स्टिक करतात. म्हणजे एकमेकांना काय होतात, चिटकतात. जसं आपण इथं पाहिलं होतं की ऑब्जेक्ट जे ते डिफॉर्म होतील किंवा स्टिक होतील. तर स्टिक होत असेल तर अशा वेळेस कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची जी व्हॅल्यू आहे ती 0 होऊन जाते. आणि दॅट्स वाय लक्षात ठेवायचं, परफेक्टली इनइलॅस्टिक जी आहे त्याचं कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू काय असते, 0 असते. जसं की एखादी गुळी आहे तर ती एखाद्या लाकडामध्ये शिरली तर स्टिक झाली ना तिथे ती, मग तिचं अशा वेळेस कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू किती येणार, 0 येणार. परंतु दुसरं जे पाहिलं आपण इनइलॅस्टिक कोलिजन, तर ते रेग्युलर टाईपचं. सो रेग्युलर इनइलॅस्टिक म्हणू त्याला आपण. सो रेग्युलर इनइलॅस्टिकमध्ये जर पाहिलं आपण, जसं 2 कार आहेत एकमेकांना धडकल्या, तर याच्यामध्ये काय होतं की जे कोलिजनमध्ये ऑब्जेक्ट सेपरेट झाले पण त्यांची काही कायनेटिक एनर्जी काय झाली, लॉस झाली. मग अशा वेळेस ईची जी व्हॅल्यू आहे, ओके, सो कारचं ॲक्सिडेंट लक्षात ठेवा तुम्ही, ते बेटर राहील ना रेग्युलर इनइलॅस्टिकमध्ये. आणि यामध्ये ईची जी व्हॅल्यू आहे ना, तिची रेंज आहे पहा. म्हणजे ईची व्हॅल्यू जी आहे ती 0 असू शकते, 0पेक्षा ग्रेटर असू शकते, बट लेस दॅन 1 असणार. रेग्युलर इनइलॅस्टिकमध्ये काय सांगितलं, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू 0च्या इक्वल किंवा 0पेक्षा ग्रेटर बट लेस दॅन 1. तर अशा पद्धतीचं हे कम्पॅरिझन.